स्वतःची प्रतिमा देवाभाऊ अशी निर्माण करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्षात टक्काभाऊ आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी ते नागपुरात आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात येत होते. या योजनेच्या प्रचारादरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घालून प्रचार केला होता. त्याचवेळी फडणवीस यांचा प्रचार देवाभाऊ या नावानं करण्यात आला होता. मात्र याच नावाचा संदर्भ देत सपकाळ यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात नागपूर महानगरपालिकेत गेल्या 19 वर्षात भाजपच्या अपयशी कारभारामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला असून भाजपचं फसव स्वप्नरंजन आकडेवारीसह मांडताना काँग्रेसचं मिशन 100 नगरसेवक यशस्वी होईल असा विश्वास आणि स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम आणि निर्धारपूर्ण संकल्प काँग्रेसने केला आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजप शिवसेनेनं एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर काँग्रेसनं देखील स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र 50% सिटिंग नगरसेवकांचं तिकीट भाजपनं कापल्यामुळं पक्षामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर आहे. त्यामुळं याचा या निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची भाजपची रणनीती किती यशस्वी ठरणार ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून अपक्षांसह सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. नागपूरच्या कडाडत्या थंडीतही सकाळी 8 वाजतापासून सुरू झालेला हा प्रचार रात्री 10च्या ठोक्याला संपतो. उमेदवार थेट जनतेपर्यंत पोहोचत असले तरीही काही उमेदवार, विशेषतः पूर्व नगरसेवक, जनतेच्या निशाण्यावर आहेत. काही जणांचे दर्शन केवळ निवडणूक काळातच होतं, तर काही जणांवर जनसामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप होतोय. त्यामुळं अशा उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.